कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार। माहेरचं नाव, सासरचं नाव? माझं माहेरचं नाव कल्याणी श्रीकांतराव कुलकर्णी, माहेर लातूर आणि लग्नानंतर सौ कल्याणी विवेक ठाकरे। आणि आता कुठे? आता खारघरला। खारघर। कसं काय जमलं कसं तिकडे? जमलं म्हणजे माझ्या भावाचं लग्न करायचं होतं असं ठरलेलं। भावाचं? हां, भावाचं करायचं होतं घरामध्ये। माझ्या लग्नाची काही चाहूल नव्हती। नाही। हां, मग तुम्ही लावली? अचानक एका दिवशी सकाळी फोन खणखणला आणि तुमच्याकडे मुलगी आहे तुमच्याकडे असं समजलं आणि आम्हाला तिला पाहायचंय। मग ते लातूरला आले। लातूरला आल्यानंतर मग पाहण्यातही आलं, बोलण्यातही आलं। पर्यंत जीव आतुर झाला होता ना लातूरला? थोडाफार। मग लगेच ठरलं? लगेच होकार? बघितल्याबरोबर काय होती प्रतिक्रिया? बघितल्याबरोबर हा चालेल, सगळं घरच्यांनी तरी छानच पाहिलंय आणि हा चालेल मला। काय करतात मिस्टर? ते प्रायव्हेट कंपनीमध्ये आहेत। आपण काय करता? पॅरेंटिंग वरती व्हिडिओज करते। अरे वा। नमस्कार। बोला। नमस्कार। माझं नाव माहेरचं नाव सारिका अनंतराव महाजन। माहेर माझं त्र्यंबकेश्वर आहे आणि सासरचं नाव सारिका किशोर पाटील। सासर माझं जालना जिल्ह्यात खेडेगाव आहे। काय नाव त्या खेडेगावाचं? पिंपरखेड बुद्रुक म्हणून खेडेगाव आहे। तुमचं लग्न कसं जमलं? मला ॲक्च्युली बघायला त्र्यंबकेश्वरला नारायण नागबलीचे विधी चालतात। माझे सासू सासरे पाहुणे म्हणून तिथे आलेले। त्यांनी मला स्वयंपाक करताना पाहिलं आणि म्हणले की आम्हाला मुलगी म्हणजे आहे का तुमचं कर्तव्य? तर वडील म्हणले हो। बघण्याच्या कार्यक्रमाला त्या मुलाचे मावस भाऊ मामे भाऊ सगळे होते, तर मी मुलाला बघितलं सर। 6 महिन्यानंतर सर होकार आला। होकार आल्यानंतर म्हटलं नाना आम्ही अजून पण मुलाला नाही पाहिलंय। ते म्हणे अगं त्यांनी बोलवले ना तुला सासरी बघायला, तेव्हा जा आणि बघ। सासरी गेले सर, माझं मोठं घर गोकुळासारखं घर होतं। 1 वर्षाच्या मुलापासून माझ्या आजी सासू 93 वर्षाच्या बाईपर्यंत सगळेजण घरात होते। अख्खं गाव बघायला आलं, पण तिथे पण आमचे नवरोबा नव्हते। कुठे गेले होते ते? मुंबईला कामाला होते तेव्हा, आणि त्यांना निरोपच नाही गेला की मुलीला दाखवायला आणणार आहे। नवरोबा आहेत की नागोबा आहेत ते? आणि सर मग तिथे इतक्या वेळात ते गेले, तिकडे सगळं गाव आलं आणि पंचमीला येतं तसं, पण हे नाही। नंतर बैठक ठरली। बैठकीला म्हणते म्हणे आता बैठकीला आली ना, तुझा निर्णय जो असेल तो आल्यावर त्याला तू बाहेर घेऊन जा, विचार। मग तिथून पुढे माझे मिस्टर रात्री 9 वाजता आले। रात्री 9 वाजता? आणि मग ते रूम मध्ये येईपर्यंत मी त्यांना फक्त विचारलं तुम्हाला मी आवडली नाही का? ते म्हणे आवडली आहे म्हणून तर होकार दिला। म्हणलं असं वाटलं नाही की नंबर एक्सचेंज करावा किंवा तुमचा फोटो पण नाही। एवढं आम्ही बोलेपर्यंत बाहेरनं निरोप आला की सुपारी फुटली। सगळे खलबत्ता घेऊनच सर असे बाहेर। पण असं आहे सर की खूप छान झालं त्यांनी जो निर्णय घेतला। म्हणतात ना की घरचे ना तुमचं, पण त्या आता सुपारी जी फुटली ते आता ह्यांना कुठता का? हो, खूप वेळा ऐकवते सर मी की तुमच्या घरचे सासरचे 100% येतात। तुमच्या घरचे माणसं म्हणजे माझ्या सासरकडचे खूप तंगवतात, खूप त्रास देतात। मी सारखी त्यांना तंगवते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।